चला आपण काय करूया, आता एसी मध्ये थंड झालेलो आहोत आपण, बरोबर. आपण काय करू, थोडासा 1-2 मिनिटं व्यायाम घेऊ आधी, म्हणजे फ्रेश व्हायचा. ओके, तर मी करल तसं पाठीमागे करणं जुळेल का? हॅलो, तर यस, सुरू करा. टाळ्या वाजवा आता बऱ्याचशा. चला टाळ्या वाजवा तुम्हाला. जास्तीत जास्त आवाज आला पाहिजे, आवाज. धन्यवाद मित्रांनो, नमस्कार. मी गोरक्ष मोहिते, नॅचरोपॅथी एक्सपर्ट, आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर, बारामती. पहा, आता आपण काय करूयात, व्यायाम जो आहे तो किती गरजेचा असतो आणि तो तुमच्या किती फायदेशीर आहे हे आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. बघा, टाळ्या का वाजवायच्या असतात? कारण की आपल्या हातामध्ये हे पॉइंट्स आहेत, आपल्या आरोग्याचे काय आहेत, पॉइंट्स आहेत. त्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितलं जातं. ओके, तर प्रत्येक पेशंटने सुद्धा ह्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी तर भरपूर वाजवल्या पाहिजे. ओके, लस किती लोकांनी घेतली इथं? हॅलो, घेतली ना सर्वांनी? मग तर जोरदार टाळ्या वाजवा. ओके, हा, तर चला आपण आधी व्यायाम घेऊया हाताचा. प्रत्येकाने काय करायचंय, मी सांगेल तशा टाळ्या वाजवायचे. ते माईक खाली ठेवतो. ओके, चला. हा, हात वर करा. हा, वाजवा जोरात. थोड्याशा उड्या मारा. हा, ओके, हा, मारा जोरात जोरात. मी तुम्हाला सांगत नाही तर म्हणू नका. ओके, फ्रेश वाटतंय का आता? बघा बरं, झालं ना फ्रेश? ओके, चला बसा. आता आपण काय करूया मित्रांनो, आपण स्मार्ट सक्सेस लाईफ आहोत की आपली बिझनेसची जी ग्रोथ आहे ती होणार आहे. पण पहा, एक छोटासा विषय मी फक्त तुम्हाला प्रोडक्ट विषयी सांगणार आहे. तर 1-2 मिनिटांमध्ये काय करूयात, आपण माहिती देऊ. ओके, मी माहिती देतो. पहा मित्रांनो, 3 मार्च 2016 साली राहुरी येथे डॉक्टर सतीशजी इंगळे सरांच्या मार्फत आपली काय झालेली आहे, कंपनी सुरू झालेली आहे. हा बायोडाटा माहित आहे आपला? हॅलो, विसरला नाही पाहिजे. ओके, आवाज मोठ्याने आला पाहिजे, कारण जर नाही आला आवाज मोठ्याने मी डबल विचारणार आहे. काही एकेकाला विचारू नाही ना? हॅलो, नको ना? बरं, ठीक आहे. पहा, इथं आपण मी एक आता बेसिक तुम्हाला माहिती द्यायला सुरुवात करतो. मित्रांनो, आजार म्हणजे काय ही तुम्हाला आधी पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट माहित असली पाहिजे. का माहित असली पाहिजे? मित्रांनो, आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय ते क्षेत्र आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचं. म्हणजे काय, इथं प्रोडक्ट हे बेसिक आहे. ओके, आलं का लक्षात? प्रोडक्ट येतं का नाही? प्रत्येक कंपनीमध्ये डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये 2च प्रकारे पैसा कमवला जातो इथं. मग 2 प्रकारे म्हणजे कोणत्या? तर एक तर प्लॅन देऊन किंवा, हॅलो, बोला बोला, आपण काय करू, चर्चा करू. ओके, एक तर प्लॅन देऊन किंवा प्रोडक्ट देऊन. ही बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे. समोरच्याचा आपल्यावर कधी ट्रस्ट बसणार आहे? ज्या वेळेस आपण प्रोडक्टची एक परफेक्ट माहिती समोरच्या व्यक्तीला काय करणार आहे, देणार आहे. ओके, तर चला, आजार म्हणजे काय ह्याविषयी आपण छोटस काय करू, चर्चा करू. आपली ही जी ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडी म्हणजे काय, मानवी शरीर जे आहे, हे शरीर 200 हाडं व 360 सांध्यांनी बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये मसल्स पण आहेत, हृदय पण आहे, किडनी पण आहे, पोट पण आहे. त्याच्यात सध्याला आपण प्रोडक्ट सेल करतोय ना? हॅलो, करतोय ना? ओके, तर पहा, मी काय करतोय आता तुम्हाला एका गोष्टीची काय करतो, माहिती द्यायला सुरुवात करतो. आपलं जे समर सक्सेसचं जे ऑर्थो किट आहे हे प्रत्येकाने इथं वापरलंय का? स्वतः किती लोकांनी वापरलंय? बघा, हात वर करा. स्वतः वापरणारे हात वर करा. सर, वापरलं नाही? नाही? बर, ओके. म्हणजे पहा, तुम्ही आधी काय करा मित्रांनो, स्वतःवर आधी ट्राय करा. कारण की आपण ना ट्रस्ट कधी बसतो तर स्वतःवर ज्यावेळेस खाईल का नाही त्यावेळेसच मित्रांनो ट्रस्ट बसतो. एक
आपणच बघा, आपल्या कंपनीचं जे ब्रँड प्रोडक्ट आहे पहिल्यांदा आपण खायला सुरुवात केली पाहिजे, कारण की तरच विश्वास बसतो. ओके, का माहित आहे का, आपण दुसऱ्याला रिझल्ट द्यायला ज्यावेळेस जातो का नाही, तिथं आपल्याला सांगायला शब्द असले पाहिजे. काय असले पाहिजे? शब्द असले पाहिजे की यस मी हे वापरलंय, खूप चांगला रिझल्ट आलाय, झोप चांगली आहे महत्वाचं. ओके, इथं किती लोक धावपळ करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत? सगळेच करतात ना. झोप किती लोकांना शांत लागते असं जर विचारलं तर किती लोकांचे हात वर आहेत? शांत झोप म्हणजे 10च्या आत, मोबाईल घेऊन लगेचच झोप लागेल असं किती लोकांना होतं? पहा, खूपच कमी लोकांना. म्हणजे प्रोडक्टची गरज प्रत्येकाला आहे का नाही? का हे सांगतो तर मित्रांनो, पहा आपल्या शरीरामध्ये शांत झोप हे सुखी माणसाचं लक्षण आहे. कुठल्या माणसाचं लक्षण आहे? सुखी. मग तुम्ही पैशा पाण्याने जर सुखी नसाल तरी पण झोप येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही प्रवास करत असाल तरी तुम्हाला व्यवस्थित झोप येणार नाही. अन्न जर चांगलं नसेल तरी पण तुम्हाला काय होणार आहे? झोप व्यवस्थित येणार नाही. आजाराची कारण मी तुम्हाला काय करतो, एक छोटीशी सांगायला सुरुवात करतो. प्रदूषित वातावरण हे पहिलं कारण आहे. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. हॅलो, डायऱ्या आणल्यात ना? का विसरले? डायऱ्या आहेत ना, डायऱ्या. ओके, तर आजाराची कारण घ्या लिहून की आपलं जे वायू प्रदूषण आहे, त्याच्यानंतर भूमी प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, त्याच्यानंतर प्रकाश प्रदूषण असेल, बायोलॉजिकल प्रदूषण म्हणजे कोरोना हा बायोलॉजिकल प्रदूषणामध्ये मोडतो. ओके, त्याच्यानंतर अशी बरीचशी कारण आहेत, त्यापैकी प्रदूषण हे एक मुख्य कारण आहे तुम्हा सगळ्यांना आजार व्हायला. ओके, त्याच्यानंतर औषधाचे साईड इफेक्ट तुम्ही जर बघत असाल, आता कोरोनामुळे काय झालेलं आहे, लशीचे साईड इफेक्ट झालेले आहेत आणि हे आता जगमान्य झालेलं आहे. पहिलं तरी मला एका 5-6 महिन्यापूर्वी असं खुलेआम बोलायला भीती वाटत होती, कारण कुठला तर डॉक्टर एखादा समोर बसलेला असायचा आणि तो आपल्यावर ऍक्शन घ्यायचा असं वाटायचं. पण आता मी खुलेआम का सांगतो तर जवळपास 9,90,00,000 लोकांवर स्टडी केल्यानंतर असं लक्षात आले, कोरोनाची लस ही साईड इफेक्ट देते. म्हणून औषधाचे जे साईड इफेक्ट आहेत, एखादा व्यक्ती जर समजा 10 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, 20 वर्ष झालं जर केमिकलची औषधं खात असेल तर त्याच्या शरीरामध्ये किती साईड इफेक्ट झाले असतील? भरपूर झाले असतील ना. तर ते एक कारण आहे मित्रांनो, औषधाचे साईड इफेक्ट म्हणजे केमिकल औषधाचे साईड इफेक्ट हे महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण आहे मित्रांनो की पहा किती लोक आता इथं जर सांगायला गेलं, जेवण वेळेवर करतात, म्हणजे सकाळी 10च्या आणि संध्याकाळी 8च्या. हॅलो, किती लोक करतात? एक तरी, म्हणजे मीच करतो का फक्त? अरे मी 9 ते 10च्या आत करतो. चला ठीक आहे. तर पहा, अवेळी जेवण आणि चांगलं जर जेवण नसेल तरीही लोक काय होणार आहेत? आजारी पडणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं कारण आहे बघा, आपण एखाद्या व्यक्तीला समजा प्रोडक्ट दिले आणि रिझल्ट नाही आला तर त्याला पहिल्यांदा विचारायचं तुझे जेवण किती वेळात आहे. आणि महिलांमध्ये शक्यतो त्या तर 12, 1, 2 वाजता जेवण करतात. कारण हा माझा स्टडी आहे बरं का. तसं तर पूर्वीपासूनच होता, पण आता लेटेस्ट मध्ये जरा जास्त वाढला. ओके, तर अवेळी जेवण आणि झोप हे पण कारणीभूत आहे. ओके, त्याच्यानंतर मला सांगा मित्रांनो, तुम्ही सतत प्रवास करताय ना, डेली करता ना? किती लोक करतात डेली प्रवास? माझा पण असतो. पहा मग आपल्याला काय होणार आहे, कारण खड्डे तर आता कमी झालेत गडकरी साहेबांमुळे, पण तुम्हाला सांगतो तरी पण जनरल भागामध्ये खड्डे आहेत ना, किंवा सतत आपला पाठीचा मणका काय होतो? कमजोर होतो सतत जर प्रवास केला तर. सततचा प्रवास हे सुद्धा आजाराला कारणीभूत आहे. ओके, तर ही झाली बेसिक कारण. मग आता आपल्या प्रोडक्ट कडे येऊ का? हॅलो, ओके, तुम्ही इथं किती दिवस झाले? इथं न्यूली जॉईन कोण आहे? न्यूली जॉईन म्हणजे आता जॉईन झालेले आहे 5 दिवसापूर्वी, 10 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी. हॅलो, ओके ओके, त्यांच्या पद्धतीने सांगायला सुरुवात करतो. ओके, पहा ज्या लोकांना हाडाचा विकार आहे आणि ती लोक ज्या डॉक्टरकडे जातात त्यांना काय म्हणतात? ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणतात, बरोबर. आणि तिथे गेल्यावर काय घेतात? काय घेतात मॅडम? डॉक्टरांकडे गेल्यावर काय घेतात डॉक्टर लोक? हा, कॅल्शियमचे, अजून स्टेरॉइड, अजून नाही आहे. नाही, हाडाच्या आजारावर चाललंय.
हा ऑइल देतात, बरोबर मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो की पेन ऑइल हे खूप मोठा स्कॅम आहे. कारण पेन ऑइल हाडाच्या विकाराला चालतच नाही. मी 6 वर्ष आयुर्वेदिक डॉक्टरकडे काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आणि त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी मला फक्त एवढंच सांगितलं आणि त्याच्यानंतर माझ्या डिग्री नंतर एवढंच फक्त कळलं, पेन ऑइल फक्त मसलला चालतं, हाडाला चालत नाही. हे तुम्हाला ह्याच्या आधी कोणी सांगितलंय का? बघा बाहेर जे लोशन विकलं जातं का नाही, पेन ऑइल विकलं जातं, लोशन विकलं जातं, हा खूप मोठा स्कॅम आहे माहिती आहे का? तरी पण खुल्यामुळे विकतात का नाही, लोक खरेदी करतात का नाही? जे तुम्ही आतून गेल का नाही तेवढंच फक्त उपयोगी येतं. ओके, त्यामुळे पेन ऑइल शक्यतो वापरू नका. ओके, आता पहा जसं की सरांनी सांगितलं स्टेरॉइड वापरलं जातं, खुल्याम स्टेरॉइड विकलं जातं का नाही? आपल्या ह्याच्यामध्ये केमिकल विकलं जातं का नाही खुल्याम स्टेरॉइड? थोडक्यात पहा किती मोठा स्कॅम आहे का नाही? पण तरी पण विकलं जातंय का नाही? म्हणजे काय, तुम्हाला अशा प्रोडक्टची गरज आहे मित्रांनो की जे चांगलं असलं पाहिजे. तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा की आपल्या कंपनीकडे चांगलं प्रोडक्ट आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी असणारं आपल्या कंपनीचं बेस्ट प्रोडक्ट आहे समर सक्सेसचं ऑर्थोकिट. मित्रांनो, ज्या व्यक्तीला संधिवात झालेला आहे, ज्या व्यक्तीला आमवात झालेला आहे, ज्या व्यक्तीच्या हाडं ठिसूळ झालेले आहेत म्हणजे कॅल्शियमची कमी झालेली आहे, त्याच्यानंतर गॅप पडलेला आहे, त्याच्यानंतर अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस ज्याच्यामध्ये मणका असा दबून बसला जातो म्हणजे हलत नाही, मणका वाकडा तिकडा होत नाही, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीच्या एव्हियन म्हणजे काय होतं तर तिथपर्यंत रक्त पोचत नाही म्हणून हाडाचा वात होतो शक्यतो, तर एव्हियन सारख्या विकारामध्ये हे आपलं ऑर्थोकिट कामी आलेलं आहे. ओके, म्हणजे हे तुम्ही आजार लक्षात घेतले. मग रिपोर्ट मध्ये काही का असना, एखाद्याला सायटिका झालेला असना, गॅप पडलेला असना, किंवा त्या व्यक्तीला कॅल्शियमची कमी झालेली असेल किंवा स्लिप डिस्क झालेली असेल, ह्या सगळ्यामध्ये काय येणार आहे उपयोगीला? ऑर्थोकिट येणार आहे. ओके, झाली शंका मिटली ऑर्थोकिटची. ओके, पण जर त्या व्यक्तीला डायबिटीज जर सोबत असेल तर पहा बऱ्याचशा पेशंटला तुम्ही बघितलं असेल की एक आजार कधीच नसतो, कारण एकापेक्षा जास्त आजार असणाऱ्या व्यक्तीला दुसरे आजार सुरू होतात. बघा ज्यांना डायबिटीस आहे का नाही त्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे शरीर हे खराब झालेलं असतं. अशा वेळेस आपण ऑर्थोकिट सोबत A1 डायबाकेअर हे आपली कॅप्सूल द्यायला सुरुवात करा. आपली कॅप्सूल पेटंट आहे असं किती लोकांना वाटतं? A1 डायबाकेअरची पेटंट कॅप्सूल आहे आपली. ओके, तर किती लोकांनी त्याच्यावर वाचलं आपली कॅप्सूल पेटंट आहे? हॅलो, काहीच लोकांना माहिती आहे, बरोबर. तर पहा आपली A1 डायबाकेअर त्याच्यासोबत द्यायला सुरुवात करायची. आता भारतामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर भारत हा डायबिटीसची राजधानी झालेला आहे. काय झालेला आहे आणि त्याला कारण काय असेल माहित आहे का तुम्हाला? डायबिटीस व्हायला कारण काय असेल? मोस्टली डॉक्टर तुम्हाला काहीतरी सांगतात ना, हा चहा, अजून टेन्शन. ओके, ही सगळी कारण तर एक बाहेरची आहेत, पण मेन कारण आहे तुमच्या शरीरामध्ये अपचन होणे. काय आहे? अपचन होणे. आणि त्याचं अजून दुसरे एक कारण आहे की तुमचा लिव्हर जर तुमच्या शरीरातील रक्तातील साखर जर प्रोटीन मध्ये कन्वर्ट करत नसेल तर तुम्हाला डायबिटीस होतो. ओके, बघा हे सिंपल कारण आहे, ह्याच्यावर भरपूर मोठा स्टडी आहे. तसं जर पाहायला गेलं तर 2 तास लेक्चर होईल, पण आपण 1-2 मिनिटांमध्ये काय करू संपूया. ओके, तर डायबिटीस हा अपचन आणि प्रोटीन शुगरचं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये न झाल्यामुळं डायबिटीस होतो. ओके, तर त्या ठिकाणी आपली A1 डायबाकेअर ही कॅप्सूल काय येते उपयोगाला येते. मग ज्या व्यक्तीला हाडाचा त्रास आहे आणि डायबिटीसचा पण त्रास आहे त्या व्यक्तीला A1 डायबाकेअर दिली पाहिजे का नाही सोबत? म्हणजे ही कंबाईन ट्रीटमेंट आपल्याला काय करता आली पाहिजे, देता आली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर अजून एक सांगतो, किती लोकांना वाटतंय की मी इथनं घरी व्यवस्थित जाईल, सुरक्षित जाईल किंवा सकाळी झोपेतून उठेल असं किती लोकांना वाटतंय? कॉन्फिडन्स नको का माहित आहे का? लस घेतलेल्या व्यक्तीने तर कॉन्फिडन्स नको. ओके, कारण तुम्ही झोपचाल उठचाल याची गॅरंटी आहे का? किती लोकांना वाटतंय मी सकाळी निवांत उठेल? हॅलो, माहित आहे का? नाही ना. याला कारण काय आहे? रक्तात. आणि आजकाल ज्यांनी लस घेतली त्यांची तर गॅरंटी नाही, पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो गेले 1 वर्ष 1.5 वर्ष झालं
मी बघतोय काही हृदयविकारवाल्या पेशंटला आपण काय केलंय, आपण वेल हर्ट दिलेला आहे, सोबत त्याच्यासोबत बाकीच्या आजारासाठी पण आपण औषध दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 100% त्या लोकांना काय झालेलं आहे, परिणाम झालेला आहे. हृदयविकारामध्ये ज्यांना धाप लागत होती, अस्थमा होता, त्याच्यानंतर ज्यांना पॅरालिसिस सारख्या विकारामध्ये आपण वेल हर्ट देऊ शकतो, त्याच्यानंतर आपण एव्हीएन सारख्या विकारामध्ये सुद्धा वेल हर्ट देऊ शकतो. फक्त हृदयविकारासाठी. तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्ही स्वतः वाचावं, तुमच्या परिवारामधली व्यक्ती वाचावी, तुमचा मित्र वाचावा, तुमचे पै पाहुणे वाचावे, तर त्यासाठी वेल हर्ट नक्की काय करा, त्या व्यक्तीला द्या. ओके. आताच नाशिक मडमाडमधून मला एक फोन आला होता, त्यांना 4 दिवसापूर्वी आपण वेल हर्ट सुरू केले. किती? ते म्हणले 4 दिवसात मला एवढं फ्रेश वाटतंय की जेवढं मला 10 वर्षात पण वाटलं नाही. एंजिओप्लास्टी झाली त्यांची. ओके. म्हणजे पहा, आपल्या प्रोडक्टने 4 दिवसात पण त्यांना काय दिला, रिझल्ट दिला. आता एका तासाभरापूर्वीच मला फोन आला होता. म्हणजे लक्षात घ्या, आपलं वेल हर्ट कशा कुठल्या कुठल्या आजारासाठी द्यायचा. हॅलो, अस्थमा, अजून दमा, अजून ब्लॉकेज, अजून पॅरालिसिस. ओके. त्याच्यानंतर अजून एव्हीएन सारख्या त्रासामध्ये ज्यांच्या नसा ब्लॉक आहे, सायटिका हा जो आजार आहे ना, तो नसा ब्लॉकचा आजार आहे बरं का. ओके. तर सायटिकाच्या ह्याच्यामध्ये पण आपण देऊ शकतो. किती लोक जे फॅटनं वाढलेले असतात ना, फॅट ज्यांची शरीरामध्ये वाढलेली असते का नाही, त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल शक्यतो जास्त प्रमाणामध्ये होतं. ओके. तर त्या व्यक्तीला पण आपण वेल हर्ट देऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं आहे पहा. ओके. वेल हर्टची माहिती दिली, डायबिटीसची दिली, त्याच्यानंतर आपल्या ऑर्थोकिटची दिलेली आहे. ऑर्थोकिटवर बोलण्यासारखं बरंचसं काय आहे, पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी तेवढंच बोलतो. ओके. त्याच्यानंतर पहा, ह्या आजाराचं जे मूळ कारण आहे ते कुठून असेल तुम्हाला माहित आहे. हॅलो, पोटातून. बरोबर सर. तर पहा, आपलं जे पोट आहे व्यवस्थित जर साफ नसेल, ओके, पोटामध्ये जर कोलायटिसचा जर त्रास असेल, त्याच्यानंतर अपचनाचा जर त्रास असेल, थायरॉइड सारखा जर त्रास असेल, तर त्याच्यामध्ये आपण 7 वंडर द्यायला मित्रांनो काय करायचे, सुरुवात करायची. कारण 7 वंडरचे खूप चांगले असे रिझल्ट आपण काय केलेले आहेत, घेतलेले आहेत. ओके. मी तर 7 वंडरचा रिझल्ट किडनी फेलच्या पेशंटसाठी घेतलेला आहे. किडनी फेल, मी ज्यांना सांगितलं होतं की तू एका महिन्यामध्ये मरणारच आहे, म्हणजे जो व्यक्तीचं वजन 90 किलो होतं, त्या व्यक्तीचं वजन 1.5 महिन्यामध्ये फक्त 45 किलोवर आलं होतं. किती? म्हणजे त्याचं वजन किती उतरलं असेल 1.5 महिन्यात. त्या व्यक्तीला मी स्वतः रिझल्ट घेतला. तुम्ही ट्राय करू नका ना, कारण की काय होतं, ती इमर्जन्सी सिच्युएशन होते आणि त्याच्यामध्ये शक्यतो लोक घेत नाही. अशा वेळेस मी फक्त दिलं होतं, त्याच्यानंतर लघवीतून रक्त येत होतं. अशा विकारामध्ये सुद्धा मी 7 वंडर आणि A1 डायबाकिल त्याच्यासोबत दिली होती. तर 100% रिझल्ट आला. ओके. म्हणजे तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण अशा विकारांमध्ये पण रिझल्ट घेतलेले आहेत, तर तुम्ही कोणत्याही विकारासाठी देऊ शकता. ओके. आणि हा, हेच प्रोडक्ट का सेल करायचं मी फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो. ओके. जास्त काही प्रोडक्टवर मी माहिती घेत नाहीये, पण मी तुम्हाला फक्त हे प्रोडक्ट सेल करायचं अजून एक फक्त कारण सांगतो. मित्रांनो, मेडिकलमध्ये किती लोक गेलेले आहेत, हॅलो, गोळ्या आणलेल्या आहेत, सगळी चांगली गोष्ट आहे ना, नाही? बरं, मेडिकल वाल्यांनी तुम्हाला सुवर्ण संधी दिली का बिझनेसची? नाही. बरं, आपण एका फेमस डॉक्टरकडे जातो, समजा नगरला असेल तर नगरला, पुण्याला असेल तर पुण्याला, छत्रपती संभाजीनगरला. ओके. तर किती डॉक्टरांनी तुम्हाला बिझनेसची संधी दिली? एकाने पण नाही दिली. तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आपल्या कंपनीसाठी की आरोग्य आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देणारी ही आपली कंपनी आहे. ओके. लक्षात आलं? तर जोरदार एकदा टाळ्या कंपनीचे सर्व महागुरु आदरणीय सतीशचे खळे सरांसाठी. त्याच्यासोबत हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केला असे फाउंडर लीडर रॉयल डायमंड आदरणीय सुनीलजी गजरे सरांसाठी व आजचे ट्रेनर गुलगुले सरांसाठी. ओके. धन्यवाद.